श्री मोहिनी राजकथा। एके दिवशी देवांचा राजा इंद्र आपल्या ऐरावता हत्तीवर बसून फिरायला निघालेला पाहून दुर्वास नावाचे ऋषी इंद्राला पुष्पमाळा भेट म्हणून देतात. परंतु इंद्राने तिचा स्वीकार न करता ती पुष्पमाळा पायदली तुडवली. या अपमानामुळे क्रोधित होऊन दुर्वास ऋषींनी इंद्रास तू ऐश्वर्यहीन होशील व तुझे राज्य जाईल असा शाप दिला. कालांतराने तो शाप खरा ठरून इंद्राचे राज्य रसातळाला गेले व तो राज्यहीन झाला. या संधीचा फायदा घेऊन दानवांनी चढाई केली व त्याचा संहार करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या देवांनी ब्रह्मदेव व भगवान शंकरांना या संकटापासून देवगणांना बाहेर काढण्याची विनंती केली. परंतु त्यांनी देवगणांना भगवान विष्णूकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार देवगण भगवान विष्णूंकडे गेले व त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. सर्व हकीकत ऐकल्यावर भगवान विष्णूंनी देवगणांनी व दानवांनी मिळून समुद्र मंथन करावे असे सांगितले. त्यानुसार देवांनी दानवांना समुद्र मंथनासाठी तयार केले व समुद्रातून निघणाऱ्या वस्तूंमध्ये अर्धा वाटा देण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे देव व दानवांनी मंथन करण्यासाठी मेरू पर्वत उचलून समुद्रात टाकला. नंतर वासुकी सर्पास आणून तो मेरू पर्वताभोवती गुंडाळून त्यांचा दोर केला. देवांनी दानवांनी वासुकी सर्पाच्या शेपटीकडील बाजू पकडण्यास सांगितली. परंतु दानवांच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे यात देवांचा काहीतरी कपट आहे असे वाटून दानवांनी त्यास नकार दिला व वासुकी सर्पाच्या मुखाकडील बाजू पकडण्याचा आग्रह धरला. त्याप्रमाणे दानवांनी सर्पाच्या मुखाकडील व देवांनी सर्पाच्या शेपटाकडील बाजू धरून मंथनास प्रारंभ झाला. मंथन चालू असताना मेरू पर्वत समुद्रात खाली खाली जाऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार म्हणजेच कूर्म अवतार घेऊन मेरू पर्वत पाठीवर उचलून धरला. मंथनाच्या वेगामुळे वासुकी सर्पाच्या फुत्कारांनी दानवांना त्रास होऊ लागला. परंतु हट्ट करून मुखाकडील बाजू घेतल्याने ज्यांना तो त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारे मंथनास सुरुवात झाल्यावर सागरातून पहिले रत्न विष बाहेर पडले. त्याचा स्वीकार भगवान शंकरांनी केला, ज्यामुळे शंकराचा कंठ निळा झाला. म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ असेही म्हणतात. त्यानंतर समुद्रातून लक्ष्मी, कौस्तुभमणी, शंख व पारिजातक वृक्ष अशी रत्ने बाहेर पडली. त्या सर्वांचा स्वीकार भगवान विष्णूंनी केला. नंतर चंद्र बाहेर आला. तो भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला. यानंतर समुद्रातून 7 मुखांचा अश्व, रंभा ही अप्सरा, कामधेनू, धनुष्य, मदिरा घट म्हणजे दारू बाहेर आली. आणि त्यानंतर धन्वंतरी, राज, अमृत इत्यादी बाहेर आले. अमृताचा कलश बाहेर येताच दानवांनी तो पळवून नेला. त्यामुळे देवगणांनी पुन्हा एकदा विष्णूंकडे धाव घेतली. इकडे दैत्यांमध्ये अमृत वाटपावरून व प्राशनावरून भांडण चालू झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहकसा मोहिनी अवतार घेऊन श्रीवेश धारण करून दैत्यांना भुरळ घातली व देव व दानवांच्या पंक्ती बसवून अमृत वाटपासाठी दानवांना तयार केले. त्याप्रमाणे देव व दानवांच्या पंक्तीत भगवान विष्णूंनी एकाच कलशातून मायावी रूपाने देवांना अमृत व दानवांना दारू वाटली. हा सर्व प्रकार राहू नावाच्या दैत्याच्या लक्षात आला. तेव्हा तो देखील देवरूप धारण करून सूर्य व चंद्र या देवांच्या मध्ये येऊन बसला. अमृत वाटप करताना देवांना साक्षात भगवान विष्णू तर दानवांना विष्णूचे मोहिनी रूप दिसत होते. राहू नावाच्या दैत्याला अमृत वाटप झाले ही गोष्ट चंद्र व सूर्य यांच्या लक्षात येताच त्यांनी ती भगवान विष्णूंना सांगितली. श्रीरूपात सुदर्शन चक्राचा वापर करता येत नसल्यामुळे भगवान विष्णूंनी अर्धे श्रीरूप व उजवीकडे विष्णुरूप घेऊन त्या वेशातच राहूचा वध केला व भगवान विष्णूंनी मोहिनी रूपातच आपल्या सुदर्शन चक्राने राहू दैत्याचा वध केला. आणि हे जे रूप आहे हे मोहक रूप म्हणजेच मोहिनी राजाचे रूप आहे. हे मोहिनी राजाचे मंदिर नेवासा येथे आहे. अशी ही मोहिनी राजाची कथा.